हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, सगळ्या दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ आलेला आहे. पहा, एवढा गॅप आहे ना, म्हणजे होतो 6 दिवस 7 दिवस 8 दिवस, पण ह्या वेळेला खूप सारा गॅप झाला. तर चला, छान असं सकाळ सकाळ म्हटलं डेली रुटीनपासनं आजच्या ब्लॉगची सुरुवात करावी. तर सकाळ सकाळ आज वेळ होता, तर म्हटलं मस्त तूप काढून घ्यावं, कारण बरीचशी साय जमा झालेली होती. तर लोण्याचा गोळा मस्त इथं भरगत चांगला अर्धा किलो तूप तयार होईल असं साय साचलेली होती बघा. आणि एवढ्यात काय आहे की लोडशेडिंगमुळं लाईट पण बरीचशी जाते, कधी असते कधी नसते. म्हणजे मॅक्झिमम जास्तीत जास्त टाईम आहे ना, लाईटीचा थोडासा इश्यूच आहे. त्याच्यामुळे जास्त दिवस ठेवलं की मग ते तुपाचा वास येतो. जे ठेवलेली साई आहे ना, त्याचा वास यायला सुरुवात होती. त्यामुळं मग थोडंसं झालं, एका डब्याचं माप आहे तेवढं झालं की लगेच करून घ्यावं लागतं. इंडक्शनवरती ठेवून दिलं की हळूहळू गॅसपेक्षा इंडक्शनवरती तूप पटकन होतं. गॅसला ना फार वेळ लागतो, जास्त वेळ लागतो. चांगला 1-1.5 तास लागतो गॅसला, पण इंडक्शनवरती ना पटकन होतं, उतूही जात नाही. टेम्परेचर बरोबर लावून दिलं की आरामात त्याला ठेवून बाकीची दुसरी पण कामं पाहता येतात. तसं गॅसवरती ते मोठा गॅस जर केला तर उतू जायची भीती, आणि छोटा गॅस जर केला तर बाबा टाईम किती लागेल ह्याला तूप काढायला अशी चिंता असते. पण इंडक्शनवरती अजिबात तसं नाही, मस्त अगदी होतं. पहा, 3-4 विलायची याच्यामध्ये मी टाकून घेतल्यात, कारण की त्याचा वास न यावा म्हणून, मस्त असा वास यावा त्यासाठी मी इथे 2 ते 3 इलायची 3-4 इलायची टाकून दिलं. तर कोणी कोणी चिमटभर मीठ पण टाकतं. मागं एकदा आपण टाकलं होतं तेव्हा नव्हतं टाकलं, तेव्हा एक ताई म्हणल्या की टाका, त्यांनी असं रवाळ रवाळ छान असं तूप होतं. पण मी टाकलं, पण मला ते नाही आवडलं. त्यानंतर परत मी पुन्हा नव्हतं टाकलं, चिमूटभर मीठ टाकलं ना की तूप थोडंसं असं रवाळ होतं, चिकट होत नाही. पण मला असंच चिकटच तूप आवडतं, रवाळ रवाळ तूप आवडत नाही. तुळशीची पानं सुद्धा कोणी कोणी टाकतं, कसंही. पण मी इलायची याच्यामध्ये मी अगोदर नव्हते टाकत, पण तुमच्यातल्याच काही ताई म्हटल्या की ताई, विलायचीने ना तुपाचा वास छान येतो, तेव्हापासून मी टाकते. तर खरंच विलायचीने ना मस्त असं सुगंध येतो तुपाचा. बाकी मीठ झालं किंवा तुळशीची पानं झालं, मी नाही टाकत. एकदा टाकलं तर ते नाही आवडलं मला मीठ, त्यामुळे मी ते कंटिन्यू नाही केलं. एखादी गोष्ट आपल्याला आवडली की तीच आपण कंटिन्यू पुढं करतो, नाहीतर नाही कळत. आता हे तुपाची ब्यारी बरीचशी निघली. लहानपणी ना तुपाच्या ब्यारीवरनं आमच्या घरात तरी बहीण भावंडांमध्ये भांडण व्हायचं की ही तुपाची ब्यारी कोणाला, कारण आजी जिथं स्वयंपाकाच्या कामाला जायची तिथनं ती तूप केलं की तुपाची ब्यारी घेऊन यायची, आणि त्याच्यात मग सगळ्या बहीण भावंडांचे भांडण चालायचं की कोणाला कोण किती खाणार, त्याच्यावरनं भांडण व्हायचं. पण सगळ्यात जास्त लाडाची म्हणजे मीच होते, आजीची सगळ्यात मोठी, त्याच्यामुळे आजी मलाच द्यायची. तर चला, असं आठवणी दिवस जरी गेले तरी आठवणी कायम लक्षात राहतात. तूप तिकडं इंडक्शनवर मस्त बारीक गॅसवरती कडतंय, तोपर्यंत म्हणलं चला इकडं बाकीची कामं करून घ्यावीत. मुलांच्या शाळा नुकत्याच सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे मग आता उठण्याचं रुटीन जरा चेंज झालेलं आहे. शाळा नव्हत्या तोपर्यंत आरामात उठायचं, आरामात कामं, आरामात सगळं चाललं होतं. कितीही रात्री ठरवलं का बाबा उद्या लवकर उठायचं, पण तरी पण ते काय पॉसिबल होत नव्हतं. आता शाळा सुरू झाल्या की सकाळ सकाळ लवकर कामं आवरणार, का तर मग आपलं रुटीनमध्ये लवकर उठणं एक आपलं रुटीन होऊन जातं. आणि नसलं की किती ठरवलं ना, किती सकाळी नाहीच उठवत बाबा माणसाला. कितीही जरी, मला माझ्या तरी बाबतीत तेच आहे, नाहीच उठवत. सकाळ सकाळ पाहता येईल ना, हरणाचा पहा कळप आलेला आहे. इतका घराजवळ आलाय की बस विचारायची सोय नाही. सगळे अगदी पहा झुंडीनी आहेत त्यांचे पिल्ल, आई वडील. किती जण आहेत ग? बरेच होते. काही 4च आहेत का अजून होते ना? एक काळ विटे त्यांच्यात मोठा, एक बारीक पिल्लू आहे आणि 2 हरण दिसतात. बघ बघ बघ, गेले कसे चालले नाही का. आता ते पाण्यासाठी असं करते ग, पाणी चारा. एकदा पाऊस झाला ना मग कसलं मोठंच्या मोठं आहे बघ, का. पाऊस झाल्या मग नाही करायचे ते, मग नाही यायचे खाली. ते पाऊस नाही तोपर्यंतच ते असेच फिरणार आता पाण्याच्या शोधामध्ये. ते एका मागे एक चालली. वरती गेल्यावर सकाळ सकाळ तर एवढे दिसतात ना, वॉकिंगला गेल्याच्या नंतर. हे रोजे म्हणते आज एवढे दिसले होते, आज तेवढे दिसले. ते मोठाच्या मोठा हरिण बघा कसला आहे. बाकी 2 छोटे काळवीट, 2 मोठे आणि 2 छोटे येतं, म्हणजे 2 त्यांची पिल्लं येतं. हा,
केले ना दादू वाळलेलं गवत खात त्यांना खायलाच काही नाही डोंगरावरती तर काय आता एका बिचारा काहीतरी शोधतंय हो खायला खायला असल्याच्या नंतर मग ते भटकत सुद्धा नाही तिकडं मग ते मस्त हिरवळीत छान असं खाऊन पिऊन आराम करतात याच्यामध्ये भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम तेरा पूरन हो सब काम तेरा पूरन हो सब काम भजले राम नाम सुखधाम भजले राम नाम सुखधाम सकाळ सकाळ परत जांभळाच्या झाडाखाली येऊन बसले असं वाटतं इथंच येऊन बसावं घरात जाऊच नाही जोपर्यंत खात राहीन तोपर्यंत खातच असतो आम्ही दोघी तर सकाळ संध्याकाळ स्टुडिओवर जायच्या अगोदर पण इथं थांबतो जांभळं गोळा करतो आणि मग पुढं जातो आणि आल्यानंतर पण पिशवी बॅग इथं ठेवतो आणि त्याच्यानंतर परत इथं हे करून मग घरात जातो तसं जातच नाही आणि आज तर आम्ही तर कटाळलो आता खाऊन खाऊन दाजी आता म्हणले मी तुडीतो जांभळं कारण वरती लई येतं अजून कारण की खालचे आता आम्हाला जसं हात पुरण तसं आम्ही तुडून खात होतो बाबा स्टुडिओवरून आलो ना स्टुडिओवरून आलो ना अर्धा तास इथं खाली इथं डबे ठेवायची गाडी इथं लावायची आणि इथं अर्धा पाऊण तास बसून इथं जांभळं खात बसतो दुसऱ्या दिवसाच्या गप्पा मारून हा आणि मग अर्धा तास झाल्याच्या नंतर मग आर्यन मग चहा आणून देतो मग मला इथंच जांभळं खाऊन झालं का मग चहा प्यायचा रोजच चाललेलं आहे जोपर्यंत जांभळं आहे तोपर्यंत ठीक आहे नंतर संपल्यावर मग तरी वरती लई येत अजून मोसंबीच्या झाडाला पाणी सोडा काय होतं वरचे ना हातीने लागत नाही शिडी अल्युमिनियमची शिडी लावून ना काढून दे पडते खाली आणि मग ते उलट खाली पडलेलं जांभूळ लय गोड लागतं जास्त आपण तोडू नको पाणी नाही ग त्याला पाणी जर असं लय असतं ना पाणी आहे पण आता पक्षी खायला खाऊ दे त्यांना पक्ष्यांना खायला काय उन्हाळ्यामध्ये लवंगा पण यायला लागल्या का लय आलेत ग लय आलेत लय आलेत ग गुच्छाचे गुच्छ तिकडे आतमध्ये यावं लय येत मोठे मोठे होतील ते बरोबर पण ते आपण कधी तोडीतच नाही पक्षीच खातात तोडू का राहून दे पक्षाला नको नको पक्षाला राहू दे आपण विकत घेऊ शकतो त्यांना थोडी विकत भेटत हा हे लगेच हा म्हणतोय इकडून एक नंबर ही कमी आहेत का अजून नाही फक्त मसाल्याचे पाण्यात काय माहिती बघू हो दाखवा कैरी झाड असतं का दाखवा आणि हे काय डायरेक्ट आंब्याचं आहे का कैरीच पुढे कैरीचं लय पुढे आहे कैरीचं त्याला पण द्या त्याला बांध द्यायला सोडून टाका आणि जेवढे मोसंबी संत्रा झाडे सगळ्यांना द्या पाणी बाकीच्यांना बी सोडायचं उभा राहिलेलं वाट बघतो पाऊस कधी येईल केळीचं पडलं मामा खाली याला बांधावं लागेल दाजी पाऊस कधी येईल एवढे 4-5 दिवसामध्ये पाऊस येईल आणि कसं असतं पावसाळ्यामध्ये या सर्वांनी थोडं झाडं लावायचा प्रकल्प हाती घ्या थोडे ज्यांना जे पॉसिबल असेल जागेनुसार थोडे झाडं लावा कोणाला झाडच अवेलेबल होत नसेल तर त्यांनी मला कॉल करा मी त्यांना झाडं देतो पण झाडं नक्की लावा लई नाही म्हणजे क्वांटिटीमध्ये 2-3-4 देऊ शकतो मी असे नाही तर एखादा फोन करून 100 झाडं मागेन तर एवढं नाही पॉसिबल 2-3-4 घरा पुढे लावण्यापुरते मी देईल एखाद्याला नाही अवेलेबल कुठं होत तर मला सांगा मी त्याला झाडं नक्की देईल म्हणजे नाही एखाद्याला वाटत नाही भेटत झाडं इथे पुढे असतील ना आणि तसं मग ज्यांना लावायचं आवळ्याचं झाड काय वरती गेलोय बघ ग बाय 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 एवढं लावलं होतं आवळ्याचं झाड काय वर गेलंय ते आंब्याला शेप कसे बनले त्या कटिंग केल्यामुळे मागच्या पावसाच्या अगोदर आता या पावसाळ्यात बी पावसाळ्यात थोडे कटिंग करायचे परत त्याला गोल करायचे तो मागचा बघ ना कसा गोल झाला रे छोटा होता पण किती गोल झाला मंदिरा मागची बाजू आणून टाका भात बनवलेत मी 2 किलो पुढं वरच्या हॉटेलचं
घरी बी आणा एखादं. इथं ह्या आंब्याखाली लय गार सावली राहते काय. कुठे तू वॉटर ऍपल तू म्हणले लय आले नगरमध्ये कुठंच भेटत म्हणजे नगरमध्ये नाही, पुण्यामध्ये पण सध्या अवेलेबिलिटी नाहीये. आणि आपल्या गावाला इतके गोड आहे ऍपल बापरे. आणि इतके सुंदर आणि इतके गोड आहे ना. दिसायलाच कसलं सुंदर दिसत. त्याला थोडं साफ कर, तुझ्या कपड्याने साफ कर तर ओढणी दे रे. काय नाही साफ करायला. आपण कुठं पक्षाने खाल्ले याला. दे रे खाऊ. वा वा ध्रुव बघ वॉटर ऍपल. वा लागते तो. बाय 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 बाय. लय छान लागते स्वाती. लय छान म्हणजे लय गोड आहे ते. हे कशाला तोडलं बाळा छोट? अरे मोठे आहे ते आणणार आहे. राहू दे घरी घे. चल. तोडू का सगळे का नको? काय वॉटर ऍपल घ्या ना, पिकलेत ते आता. पण हे बघ इकडं पण आहेत भरपूर. पक्ष्यांना काही द्या, सगळेच नका हात तळून घेऊ. वर लय आहेत पक्ष्यांना, वरच्या पक्ष्यांना राहून द्या, खालचे आपल्याला तोडा. तोडा तोडा. इथे पण हे फ्रूट अगदी एक साठी शॉर्ट व्हिडिओ एक जी तोडतात एकदम. तोडू का? आता थांबा झुपके दाखवायचे पलीकडून हा थोडं. बघा कधी बघ रे. हे बघ. हे समाधान वाटतं ना जरा, त्यांच्या तर पोटात घे ना. मग तो पण एक घे बघ. त्यांना सोडू घ्यायची जागा माहीत झाली असं त्यांना. बरं, जाऊ दे घे. बरं तिकडं पण आहे. लावले का घंटीचं? हा ओम नमः शिवाय लावलं ना. या तुम्हाला साऊंड किती भारी वाटतंय बघा, किती गुंजतोय म्हणजे. आवाज येतोय ना इथं. आतमध्ये कसं वाजतंय पहा ना. येतं इकडे 900 900 रुपये किलो. ऑन सीजनला तर सीजन थोडा हे नाही ना लवकर तर भेटत. कच्चा आणणार कशाला तोडलं रे? बरं, राहू दे राहून तुझ्याकडे मग दर घे, मला पडून जाईल. पण पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पण या बेला झाडाला पाणी मामाला टाकायला हवं बरं. त्या दिवशीच म्हणलं होतं मी त्यांना, तिकडचं पलीकडचं लय सुकलंय. टाकलं होतं पण टाकायला हवं. मंदिरामध्ये घेऊन लावली आज मी, पाहिजे तुम्ही. आवाज येतोय ना. स्पीकर आहे छोटा. बघा बरं आवाज कमी जास्त करायचा काय आपण बघू. सकाळ संध्याकाळ छान वाटतं ते. सकाळ लावली. आणि कॅलेंडर मध्ये कालनेर मध्ये तुम्ही पहा, आज शिवरात्री कोणती तरी स्मॉल शिवरात्री असं तुम्ही चेक करा. हा बघितले होतं मी पण. हा, म्हणून मग ते ऑटोमॅटिक गाडी सकाळी मी शिंगणापूरला चाललो होतो ना, दररोज आम्ही 5 वाजता जात असतो ना, ती गाडी तर बघली ऑटोमॅटिक ते कॅलेंडर मध्ये कसं पाहिजे माझी इच्छा झाली असं. म्हणून मग सकाळ सकाळी गेलो घेऊन लावली तिथं अगरबत्ती सगळं दिवा करून गेलो. म्हणजे ते असतं ना. याला आहे ना मी म्हणलं शनिवार जाते शनी शिंगणापूरला थोडं आळं करून होय दाजी, आळं करून नाही हे करावं लागेल. आणि इकडचं मनाने उगलं का काय हे बेलाच झाड. ऐका ना, त्याला थोडा आळा करायला लावलं मी. आज पाणी सोडते ते. एकच लावलेलं होतं, हे इकडचं कसं आलं. आणि ते खाली मुळे बघ ना साठी त्याच्या कशा आहेत. हे बघा ना, आवाज कमी जास्त कसं करायचा एवढा. छान आहे तेवढा सायलेंट. तेवढा छान. येतोय वाटतंय ना दिव्यासाठी काय. हे पण फ्रीडम झालं. चला त्याच्यानंतर आता जातो घरी. देव करता आता पावसाची वाट बघत होत. मागच्या वर्षी ह्या वारीने इतका पाऊस होता, अख्खे नद्या नाले एवढे भरलेले होते, डोंगरावरून झरे वाहत होते. यावेळेस वाट बघूनच गेलो. तर त्या दिवशी तर किती पाऊस होता. हा त्याच दिवशी संध्याकाळी. हा आलो 2च मिनिटात. दाजींना नाश्ता करायचा आहे अजून, म्हणलं नाश्ता करायचा आणि आम्हाला पण जायचं. तोडलेत बाकी ठेवलेत पक्ष्यांना, फक्त एक 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 सगळ्यांना एक एक आलं तरी भरपूर झालं. तर चला आता रात्री खूप उशीर झाला यायला. काल होता मम्मीच्या तिकडं धोंडा. तर आता तुम्ही म्हणता ताई एवढ्या उशिरा कस काय तुमचा धोंडा सगळ्या दुनियाचा झाला आणि तुमचा कसा. तर तुमच्या छोट्या भाऊजींची माझी मम्मी वाट बघत होती. ते म्हणले होते की मी 9-10 तारखेपर्यंत येईन. आणि मग मम्मी म्हणली होती ती आल्याच्या नंतर मग लगेच आपण धोंड्याचं अरेंजमेंट करू आणि मग होऊन जाईल. पण त्यांचं काही फिक्स नाही. ते एक 2-2 दिवस त्यांची पुढं ढकलत चाललेले आहेत. कारण आता त्यांना पोस्टिंग आउट व्हायचंय तिथून. आणि आता त्यांची पोस्टिंग इकडं आलेली पुण्याला, त्याच्यामुळं पोस्टिंग आउटचं त्यांचं अजून कामं उरकलेली नाहीत. तर मग पुढं डेट ढकलत चालली. तर मग त्याच्या चक्करमध्ये काल फायनली मम्मीला म्हणलं बाई तू तुझा धोंडा करून टाक, बाकीचे 2 जावई आहेत ना तुझे इथं, तर मग करून टाक म्हणलं. त्यांचं काही खरं नाहीये. आणि मग काल
लाईव्ह वगैरे झाल्याच्या नंतर 4च्या नंतर मग आम्ही गेलेलो धोंड्याला. तर व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही. आता व्हिडिओ न शूट करण्याचं कारण ताईंना असं आहे की आता आम्ही अक्षरशः थकलोय. आता तिथं गेल्याच्या नंतर थोडा व्हिडिओ घेतला की लगे तुमची भाऊजाई कुठे आहे, भाऊजाई कुठे आहे, आणि जे नाही तेच प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे मग आम्ही व्हिडिओ पण नाही घेतला तिथलचा, कारण बऱ्याच ताईंना डेली व्ह्यूअर जे आहेत त्यांना माहिती आहे तरी पण. आणि आम्हाला ते कसं आहे, आणि मग माझा भाऊ पण व्हिडिओ बघता, आणि कसं एखाद्याच्या जखमीवरती मीठ चोळायचं काम करायचं ना, ते बरोबर नाही वाटत कुठंतरी. आम्हाला पण ते कमेंट्स वाचल्याच्या नंतर गिल्टी फील होतं. परत माझी मम्मी पण रोज व्हिडिओ बघती, मग कमेंट्स पण वाचती. आपल्याला आपण नाही गिल्टी फील, पण वाईट वाटतं. हा, वाईट वाटतं मला तेच म्हणायचंय. त्याच्यामुळं काही घेतला नाही. काल मम्मी आली होती, ते मावशी आलती, माझी चुलती आलती, त्यांच्या ओटीत मम्मीचा मावशी, त्याच्यानंतर चुलतीचा सगळ्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. मस्ती धमाल. 2 बहीण पण आलती, आमचे दाजी पण आलते, सगळ्यांचा मानपान झाला. छान असं धोंड्याचा कार्यक्रम आमचा झाला. पण रात्री तब्येत पण बरोबर नव्हती माझी, त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला नाही मी. ते इथून गेल्यावरती जरा वेळ झोपली होते, आणि नंतर म्हणलं जाऊ द्या मग, कारण की मग घ्यायचाच नव्हता व्हिडिओ. मेन हे कारण होतं, बाकीचं काहीच नाही. म्हणत होती घ्या म्हणून, काय नाही, पण मी म्हणलं नको. ते ज्याला माहिती ना ते पण सारखं त्याच कमेंट करणार, आणि त्याला परत दुसऱ्या दिवशी तेच तुम्ही लावून उत्तर देत बसायचे. तेच त्याच्यापेक्षा ते पानचटपणा नकोच म्हणलं, जाऊ. आणि तुम्ही म्हणता नाही ताई असं नाही, आम्हाला माहिती, आम्ही नाही विचारणार. पण आम्हाला असं आढळलेलं आहे की बऱ्याच आयडिया अशा आहेत ना जुन्या, की त्यांना सगळी हिस्ट्री माहिती आहे. कारण ज्या व्हिडिओमध्ये आम्ही ते सांगितलं ना, त्या व्हिडिओ खाली त्यांच्या कमेंट्स आहेत, आणि तरी त्याच परत रिपीट कमेंट करतात. म्हणजे अशा मोजक्या कमेंट आहे. कुठल्या कमेंट आल्या ते पण युट्यूब मध्ये पाहता येतं. काल काय कमेंट आली, परवा काय आली, म्हणजे त्या आयडी वरनं टोटल किती कमेंट झालेल्या ते पण चेक करता येतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा मी चेक करते, तर त्या आपल्या रेग्युलर असतात. बऱ्याच ज्या ताई आहेत त्या सुद्धा विचारतात. म्हणलं मग कुठेतरी असं वाटतं, अरे जाऊ दे, ज्याला माहिती ते पण मुद्दाम विचारताय म्हणल्याच्या नंतर मग त्याला काही हेच नाहीये ते घेण्यामध्ये आणि दाखवण्यामध्ये. बाकी काही नाही, तोच एक रिझन होतं. आणि धिंगाणा पण खूप चालतो आमचा, मस्ती खूप चालती, त्याच्यामुळे मग असं वाटलं जाऊ दे. काही नाही, आम्ही तर 4:30-5 ला गेलतो. काल आम्हाला ध्रुवला कपडे घ्यायचे होते, गेलो थोडस तिथल्या तिथं बघितले 2-3 दुकानं, पण काय आवडले नाही कपडे, म्हणजे त्याच्या साईजचे भेटलेच नाही म्हणावा असे. तर मग आलो माघारी जाऊन. दोघी भैया म्हणत होता आल्यावर कधीतरी एका जागेवर बसत जा. आम्ही तिघी एकटे शक्यतो दिवाळीशिवाय एकत्र येत नाही, आणि आलो तर मग नुसतं फिरायचं स्कूटीवरती. मग एकाच मग पाणीपुरी खायला गेलो, तिकडून पाणीपुरी खाऊन आलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे होऊन रात्री भरपूर असा उशीर झाला. चकू असती चालवायला, तर 2 नंबरची बहीण चालवली ती स्वातीमध्ये, मी माग. मस्त आम्ही सगळं मार्केट फिरत असतो. गेल्याच्या नंतर रात्री 10-9 वाजेपर्यंत भैया पण असतो बरोबर. पण काल नाही फिरलो काही नाही फिरलो, फक्त पाणीपुरी खाल्ली, जाऊन आलो, आणि बस. थोडं ते पण अर्धा 1 तासच. आजी होती, सगळ्या जणी होत्या मस्तपैकी. आता आजी आणि माझी चुलती वगैरे त्या होत्या काल मुक्कामाला. आम्हाला मात्र नाही थांबता आलं. म्हणलं आता परत दुसऱ्या दिवशी वडवड होती लई, तर म्हणलं चला आता. मग आलो रात्री उशिरा. बाबांना आर्यनला नव्हतं नेलं, तर त्यांना घरीच आणलं होतं. कारण मग बाबाला म्हणलं चला, बाबा म्हणले मला दिसत नाही, आणि आर्यन म्हणला मग नको, बाबा नाही आले मग मी पण नाही येत, त्यांच्यापाशी कोणतरी पाहिजे. आणि मग त्याच्यामुळं त्या दोघांना पण नाही नेलं, मग त्यांना पार्सल आणलं होतं. तर बघा मस्तपैकी त्या आत्ताच याला संत्र्याची झाडं येतं बघा, सॉरी मोसंबीचे, त्याला पाणी सोडलंय. ते ना याचं झाड आहे ना बाबा, काय म्हणतात बेलाचं, त्या बेलाच्या झाडाला पण हे करा, आळं करा, आणि दोन्ही याला फुल पाणी द्या. हा, आणि ध्रुव आमचा मज्जा घेतो. हा, आता हे असंच पुढं 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 पाणी चालत राहणार आहे. पहा, चल ध्रुव घरी जायचं आता. चल तुला आंघोळ घालते, मग जायचं आपल्याला. चल लवकर. तर चला बघा, संध्याकाळचे वाजलेत 8:10, आणि खूप लांबून कुणीतरी आपल्याला, म्हणजे आम्हाला दोघींना खास भेटायसाठी आलंय बघा. आणि आपलं स्टुडिओ का बंद करणार याचं कारण विचारायसाठी. आता रोज तर कुणी ना कुणी येतं, पण स्पेशली आज या ताई म्हणल्या घ्या व्हिडिओ, म्हणून घेतला. नाही तर जसं आम्ही घेत नाही. तर ताई सांगा कुठून आल्यात तुम्ही? आम्ही दोघी केडगावला गेलतो. आर्यन म्हणला ते स्पेशल भेटायला आलं, थांबणार आहेत. मग अर्धा तास म्हटलं थांबा, आणि तिकडून परत रिटर्न आलोय. त्यातली त्यात घरी विंचू निघला. ध्रुव गारवाडला म्हणला लवकर या, घरी विंचू मारला, आणि मग आलं. परत इकडं आलोय. ही नंतर म्हणली मारायला नव्हता पाहिजे, उगाच मारलं. म्हणलं गबस बाई, त्याचीच पिल्लं झाली असते पोराला. आणि इथून गेल्यावर आम्ही कुठं पण लोळतो ना खाली. घरात 9ला 9च्या पुढे लाईट येते, आम्ही घरात जात नाही. आणि मी तर कुठं लोळते खाली जमिनीवर. हा,
तर खूप लांबून आल्यात बघा ताई, 250 किलोमीटर आहेत पहा इथून नगर पासून. आणि त्यांची ऑल फॅमिली, दोन्ही जावा, नणंद, मुलं सगळे आलेत पहा. सगळ्या या. आम्ही ती आज याला जायचं होतं आपल्याला, कुठे डी मार्टला. मम्मीच्या इथे गेलो तर आजी म्हणली होते का तिथून मी येतो तुम्हाला न्यायला, तिथून जाऊन गाडी तिथं लावू. तर यांचा फोन आला, मग म्हणलं चला आता लय लांबून आलेत, म्हणलं नेक्स्ट कधीतरी प्लॅन करू. कारण आज दुपारीच आम्ही गायब झालतो इथून, नाही तसं 7 वाजेपर्यंत जात नाही, कारण आज वैतागलो होतं. नंबर मी एकटा लय त्रास दिलाय. पण आज नेमकं लवकर गेलो. आजच लवकर गेलो. म्हणलं चला वाढलं इथं डोक्याला ताप, टेन्शन घेण्यापेक्षा तिकडं गेलेलं बरं. आपले खूप जुने सबस्क्रायबर आहेत ना ताई. तुमचं नाव काय ते? अंजना कदम. ज्योती जाधव आणि अंजना कदम. थँक्यू सो मच ताई, खूप छान वाटलं. आम्हाला पण खूप छान वाटलं. म्हणजे बरं वाटतंय एक आता असं कुठेतरी वाटायला लागलं की आपण चुकीचा निर्णय जर आता म्हणजे जस्ट यांचं ह्या आल्या ह्या म्हटल्या व्हिडिओ घ्या म्हणून घेतलं, नाही तर रोज ना कुणी चालूच आहे. तर आम्ही दोघी तर काय ऐकायला तयारच नाही येत, पण बऱ्यापैकी कुठेतरी म्हणजे भावना यांच्या वेगळ्या आहेत असं वाटायला लागलं की बाबा आपण लोकांच्या भावनेसोबत खेळायला लागलो. जेवण कमी झाले. जेवण कमी झाले. बघू ब्लॉग तर येतीलच ना ताई, ब्लॉग कंटिन्यू येणार. तर आमचा पण जरा मूड फ्रेश झाला, नाही तर आम्ही लई याच्यात आज टेन्शन मध्ये होतो आम्ही पण. त्यामध्ये चला पण जरा होत असलं आता काय करता, उठलं का तेच येतो कधी कधी काही अनपेक्षित गोष्टी घडतात ना, मग येतो. पहा तिकडून आलो, ताई गेल्यात आत्ताच, आणि आमचं असं हालत असते बघा. संध्याकाळी इकडं कुठंच लाईट नाही, सगळे जंगल विलामध्ये. इन्व्हर्टर आहे तर ते थोडंसं फक्त खालचं ठेवतो आम्ही चालू, कारण टिकतं. मग त्यातली त्यात मगाशी मी म्हणलं विंचू निघला होता हे बघा, हे ध्रुव रुद्राच्या पायापासून गेला. आणि मग तसाच आर्यनला म्हणलं होतं उचलून टाक, केवढा आहे मोठा बघ. आणि एखाद्या पोराला जर चावला असता तर कोणत्या भावात गेला असता मला सांगतो. पण गेला ना त्याचा जीव गेला, आणि पोराला थुई नाचावलं असतं त्यांनी मग. आणि हे पिल्ल घालते ते लय मोठे होते. चिंटू चला आता जेवायचंय आपल्याला. आता ध्रुवा चला बरं जेवून घेऊ, आता जेवून घेऊ. मस्त अगदी बाहेर. आम्ही संध्याकाळी घरातच जात नाही 10 वाजेपर्यंत बाहेर. मी तर इथं लोळत असते. हे उतार का याच्यावरती दिवसभर जमीन तापलेली असते, इतकं भारी गरम वाटतं का पाठीला, आणि याच्यावरती बरोबर उताराला जायचं. पण आजपासून मी कमराला शेक भेटतो. कंबर पाठ दुखायची राहते माझी, गरम एकदम हे लागतं. लोक विटकरीने शेकतेत, आणि मला मात्र लोक विटकरीने शेकतेत, आणि आमचं मात्र मी याच्यावर शेकते. पण आजपासून आता कानाला खडा लावला बाय, आजपासून काय मी नाही झोपणार. कारण आता विंचू बघितला, कारण की ती सुरूच होणार आहे तिथून पुढं. मागच्या वेळेस तर उन्हाळ्यामध्ये इतके निघायचे इतकं. आता सिक्युरिटी सगळ्या कंपाऊंडला आमची छोटीशी नेट आहे, पण तरी सुद्धा भरपूर निघायचे पिल्ल. आणि आज निघला, आता इथून पुढे बंद. पाऊस पडला ना आता ते बाहेर येते. आभयचर प्राणी उभयचर साठी काय माहिती बाई, विज्ञानात होतं ना ताई. आभयचर का उभयचर. चला बाबा चला, आता लय अंधार आहे. इकडं नकोच जायला, बघू लाईट यायला 9ला येईनच, अर्धा पाऊण तासात लाईट. तोपर्यंत आता घेऊ आवरून आपलं बाकीचं. चला रे, उद्या शाळा आहे, उठा चला. आणि इकडं माझा मोबाईल ना थोडा वेळ घरातून जा, बाहेर गेले मोबाईल नाही.